भारत देश हा तरुणांचा देश आहे आणि या तरुणांच्या देशाला बर्बाद करण्यासाठी एक षडयंत्र चालू आहे। म्हणून युवा पिढी कशी व्यसनांच्या विळख्यामध्ये अडकेल्याचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत। त्यासाठी मग कॉलेजच्या ठिकाणी असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल की उद्योगधंद्यांच्या ठिकाणी असेल, व्यसनं उपलब्ध कशी होतील याची काळजी घेतली जाते आणि त्याप्रमाणे ती व्यसनं त्या युवांपर्यंत पोचवली जातात, पुरवली जातात आणि युवांना बर्बाद करण्याचं काम चालू झालेलं आहे। युवा व्यसनी होण्याचं कारण काय तर टेन्शन म्हणतो युवा, मला टेन्शन झालेलं आहे म्हणून मी व्यसन करतो वगैरे। तर व्यसन करण्याची कारणं आम्ही नेहमी सांगतो 5। त्यातलं पहिलं कारण सांगतो टेन्शन, दुसरं कारण सांगतो अज्ञान, तिसरं कारण सांगतो फॅशन, चौथं कारण सांगतो संस्कार आणि 5वं कारण सहवास। या 5 कारणांपैकी कुठल्या ना कुठल्या कारणानं युवा आज व्यसनाधीन होत चाललेला आहे आणि त्यामुळे तो बर्बाद होत चालला आहे। तर तरुणांनी थांबलं पाहिजे। आपला देश वाचवण्यासाठी, आपलं भवितव्य वाचवण्यासाठी व्यसनांपासून दूर झालं पाहिजे। व्यसनामुळे कधी टेन्शन जात नाही, व्यसनामुळे कधी आपली प्रगती होणार नाही, अधोगतीच होणार आणि भगवंतानं जे दिलेलं सुंदर शरीर आहे त्याचं आपण नुकसान करणार, नासधूस करणार। आज समाजामध्ये फॅशनच्या नावाखाली महिला पुरुष व्यसनाधीन होत असतानाचं चित्र दिसतं। हे भयावह चित्र आहे आणि जागतिक लेवलला असे प्रयत्न चालू आहेत की भारत देश जो आहे त्या भारत देशाला महासत्ता बनू द्यायचीच नाही, म्हणून वेगळ्या माध्यमातून हे पसरवण्याचं काम चाललं आहे। फॅशनच्या नावाखाली पसरवलं जातं आहे। फॅशन म्हणून आज युवा युवती व्यसनांकडे चाललेल्या आहेत। टेन्शन म्हणून जातातच, पण फॅशन म्हणूनसुद्धा आज सुशिक्षित युवा युवती व्यसनांच्या विळख्यामध्ये अडकलेल्या आहेत। तर त्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि स्वतःला वाचवलं पाहिजे, पर्यायाने देशाला वाचवणं होईल। तर देश सुरक्षित तर आपण सुरक्षित। युवांचं भवितव्य जे आहे ते भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही व्यसनमुक्ती ही मोहीम राबवतो। आजपर्यंत 4 ते 5 लाख लोकांची आम्ही व्यसनमुक्ती केलेली आहे। त्यांना मार्गदर्शन करून आम्ही व्यसनमुक्ती करत असतो। त्या युवांनी सांभाळावं स्वतःला आणि देश आणि आपलं स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करावं।